आज आपण बनवूया शेवग्याच्या पानाची भाजी। अगदी सोपी रेसिपी आहे। मी तुम्हाला माझ्या पद्धतीने कशी केलेली आहे ते तुम्हाला मी आज दाखवते। तर हे बघा, मी इथे शेवग्याची पानं घेतलेली आहे इथे तोडून, आणि ही अगदी ताजी पाने आणली की आपण लगेच करायची आहे। जर आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर ती लगेच पिवळी पडतात। तर आता ही अगदी कोवळी पाने आहेत, त्यामुळे याचा रंग खूप डार्क असा हिरवा नाही आहे, थोडासा लाईट हिरवा आहे। तर ही कोवळी पाने याची भाजी केली तर आपल्याला खूप छान लागते। तर आपण याची ही कोवळी पाने आणि अगदी कोवळा देठ असला तरच आपल्याला घ्यायचा आहे। अगदी आपण खूप डार्क पानांची भाजी घेतली डार्क कलरची तर ती थोडीशी तुरट लागतात, पण आता ही कोवळी आहे त्यामुळे ही तुरट नाही आहे। आता याचे आपण सगळे पानं काढून घेऊया आणि काड्या फेकून देऊया। याच्यापासून आपण बऱ्याच रेसिपी करू शकतो, थालीपीठ करू शकतो, मुटके करू शकतो, वड्या करू शकतो। आपल्या आवडीने आपण शेवग्याच्या पानाचे भरपूर उपयोग असल्यामुळे विविध प्रकारे आपण करून घेऊ शकतो। तर हे बघा, मी अशा प्रकारे हे पानं काढून घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। हे बघा, हे कोवळी असल्यामुळे खूप बारीक आहेत, तरी आपण हा पाला काढून घेतलेला आहे। आता आपण त्याला लागणारं साहित्य बघूया। तर मी इथे 2 ते 3 टेबलस्पून मुगाची डाळ 15-20 मिनटं पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायची। एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे आणि आवडीप्रमाणे आपल्याला तिखट घालायचं आहे, हिरवी मिरची घालायची म्हणजे छान भाजी लागते। आणि त्यासोबत आपल्याला लसूण घ्यायचा आहे, पण तो ठेचूनच घ्यायचा म्हणजे ठेचलेल्या लसणाची चव अगदी छान लागते। मोहरी अर्धा चमचा आणि जिरे अर्धा चमचा, स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आणि लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। नमस्कार, टेस्टी नेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। फोडणीसाठी आपण तेल घालूया। आपल्याला ही भाजी थोडीशी चमचमीत करायची आहे, म्हणजे जेणेकरून मुलंसुद्धा खातील। मुलांना चमचमीत आवडतं, त्यासाठी थोडंसं तेल जास्त टाकलं की मुलं खातात। तर मी इथे 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। सर्वात आधी मोहरी घातली, मोहरी चांगली तडतडल्यानंतरच जिरे घातले आणि ठेचलेला लसूण घातला आणि कांदा, इथे मिरची आपण सोबत घातलेली आहे। मी इथे सुकी एक मिरची घातलेली आहे तोडून, तुम्हाला वाटलंच तर तुम्ही लाल पावडरचं तिखटही घालू शकता। थोडीशी तुम्हाला जर आवडत असेल ही भाजी स्पायसी करायची तर तशीसुद्धा चालते। मुगाची डाळ मी याच्यासाठी घातली की ती लवकर शिजते, कारण ही भाजी आपली खूप कोवळी आहे। हरभऱ्याची डाळ घातली तर तिला शिजायला थोडासा वेळ लागतो, कारण ती जास्त कडक असते। आता आपण हे कांदा मिरची परतल्यानंतर आपण इथे मुगाची डाळ घातलेली आहे, तिला आपण 1-2 वाफा आणून घेऊया, म्हणजे भाजीसोबत ती राहिलेली पण शिजून जाईल। आता 4-5 मिनटं आपण तिला 1 वाफ आणून घेतलेली आहे। पुन्हा आपण आता मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला मुगाची डाळ घालायची नसेल तर तुम्ही इथे दाण्याचा कूट पण घालू शकता आणि मेथीच्या भाजीसारखी पटकन तयारही करू शकता। डब्याला पण आपल्याला न्यायला अगदी ही झटपट रेसिपी आहे। तर आता ही आपण तोडून घेतलेली ही पानं सगळे मी इथे आता घातलेले आहे। आता आपल्याला ही एवढी मोठी जरी दिसत असेल तरी ती शिजून खूप कमी होणार आहे। आता आपण थोडंसं इथे मीठ घातलेलं आहे, म्हणजे चवीपुरतं आपल्याला जेवढं घालायचं तेवढं। आता मीठ घातलेलं आहे, आता त्याला पाणी सुटेल, मग आपल्याला ही भाजी पाणी न घालता वाफेवरच शिजवून घ्यायची आहे, कारण ही अगदी कोवळी आहे त्यामुळे तिला पाण्याची जास्त गरज पण नाही आहे। चांगली आता मिक्स झालेले आहे, मीठ घातल्यामुळे पाणी पण सुटलेलं आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवूया 4-5 मिनटं आणि मधून आपण त्याला मिक्स पण करून घेऊया। तर आता 4-5 मिनटं होऊन गेलेली आहे, 6 मिनटं झालेले आहेत। आता आपण झाकण काढून बघितल्यानंतर आपण चेक करायचं आहे डाळ आपली शिजलेली आहे की नाही। जर तुम्ही थोडीशी कडक भाजी घेतली किंवा जास्त दिवसाची भाजी घेतली असेल तर तिला पाणी कमी सुटतं, तर त्यावेळेस थोडासा पाण्याचा शिंपडा देऊन आपण पुन्हा झाकण ठेवू शकतो। आता इथे मला मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी पुन्हा वरती मीठ घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। ही अशी आपली झटपट शेवग्याच्या पानाची भाजी तयार झालेली आहे। अगदी कमीतल्या कमी साहित्यामध्ये ही आपली शेवग्याच्या पानाची भाजी तयार झालेली आहे। हे बघा, कलर पण तिचा छान असा हिरवा राहिलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पोळीबरोबर भाकरीबरोबरही खाऊ शकता।
मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या टेस्टी नेशन चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवर सेट करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत गुड बाय.